UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। मलाईदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार नाही, अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोट होऊ शकतो, संजय राऊतांकडून शंका व्यक्त। सागर बंगल्यावर फडणवीस शिंदेंमध्ये खाते वाटपावरून पाऊण तास चर्चा। उद्या नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार, मात्र अजूनही खलबत सुरूच। मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं असणार, तर शिंदेंना नगरविकास महसूल खातं आणि अजित पवारांना गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम खातं मिळणार। काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोडांसह तानाजी सावंत, केसरकरांना पक्ष संघटनेची जबाबदारी जाणार, सूत्रांची माहिती। उद्याच्या शपथविधीसाठी भावी मंत्र्यांना सीएम फडणवीस आज स्वतः फोन करणार। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी। चौकाचौकात मोठे होर्डिंग्स, भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचे प्रवेशद्वार। राजा उत्सवात मग्न आणि रस्त्यावर खून पडतायत, तिघेच एकमेकांच्या फायली समोर आणतील, संजय राऊतांची टीका। महाविकास आघाडीनं सत्ता आल्यावर कुणाला जेलमध्ये टाकायचं हे देखील ठरवलं होतं, पण मतदार सुज्ञ असल्यानं महाविकास आघाडीचा पराभव, रावसाहेब दानवेंचा आरोप। मस्साजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीऐवजी एसआयटीकडून करावा, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। हिंगोलीतील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर, शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवल्याची घटना। शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ, राज्यात आरोग्य विभाग अस्तित्वात आहे का? हिंगोलीतील घटनेनंतर वडेट्टीवारांचा सवाल। आदित्य ठाकरे आज दादरमधील हनुमान मंदिराला भेट देणार। 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला पाडण्यासाठी रेल्वेची नोटीस आल्यानंतर ठाकरे गट आक्रमक। संसदेत 4 दिवस संविधानावर विशेष चर्चा। संविधानावरील चर्चेला पंतप्रधान मोदी आज लोकसभेत उत्तर देणार। राज्यसभेच्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी। कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात। नदीकाठच्या अनेक गावांमध्ये कावीळची साथ। शिरोळ तालुक्यातील लोकांचं आणि जनावरांचं आरोग्य धोक्यात। अमरावतीत 3 दिवसांपासून एनआयएची टीम तळ ठोकून छायानगरमधील 23 वर्षीय तरुणाची आज पुन्हा चौकशी होणार। तरुणाचा पाकिस्तानामधील संघटनांशी संबंध असल्याचा संशय। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।